हॅलो, नमस्कार. वेलकम टू माय चॅनल. शशी आर-बी-आयमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज होता रविवार आणि अचानक आम्हाला आमच्या गावाकडून आलं होतं बोलवणं. त्यानिमित्ताने आम्ही आज आमच्या गावी चाललो आहे. तर कुठला प्रोग्राम आहे ते बघा. तर या ठिकाणी होतं आज काल्याचं जेवण. त्या ठिकाणी चातुर्मास निमित्तानं काला होता. तर आम्हाला आलं होतं बोलवणं. त्यानिमित्तानं आम्ही या ठिकाणी आलो आहे. हे मंदिर फार जुनं आहे आणि इथे बाबा आबा असं नाव आहे त्या मंदिराचं. आणि या ठिकाणी गणपतीची सुद्धा मूर्ती आहे. मी एकदा आलो होतो तर मला माहिती आहे की या ठिकाणी गणपतीची मूर्ती आहे म्हणून. तर माझी पत्नी आणि मी जेवण झाल्यानंतर जेवणं सुरूच होते आणि जेवण आमचं आटोपलं होतं. तर आम्ही आलो आहे मंदिराच्या गाभाऱ्यात. तर हे बघा मंदिराचा जो गाभारा आहे हा खूप सुंदर होता आणि माझ्या पत्नीने आणि मी या ठिकाणी दर्शन घेतलं आहे. तर या ठिकाणी आहे गणपती बाप्पाची मूर्ती आणि तिने दर्शन घेतलं. इथे शंकराची पिंडसुद्धा आहे. तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि 1-2 फोटोसुद्धा काढले. कारण अशा ठिकाणी आलो आहे तर फोटो तर काढणं आवश्यकच आहे. त्यामुळं प्रत्येकाचाच मोह होतो की कुठे ना कुठे गेल्यावर नवीन जागेवर गेल्यावरती एक तरी फोटो आपला ते आठवण म्हणून असायलाच हवा. त्यासाठी आम्ही इथे आलो आहे. आणि हे बघा हे बाबाचं आहे मंदिरामध्ये स्टॅच्यू त्यांचं दाखवल्याप्रमाणे. तर या ठिकाणी चातुर्मास निमित्त म्हणजे प्रत्येकाकडूनच कुठल्या ना कुठल्या कार्यक्रम होत असतो. गावी गेलं की गावी असाच प्रकार असतो शहरापेक्षा. नंतर आम्ही आता आलो आहे आमच्या पार्किंग झोनमध्ये ज्या ठिकाणी आमच्या गाड्या लावल्या होत्या. तर या ठिकाणी सर्व वेटिंग कुणी यायचं होतं. कारण अशा वेळी कसं आहे कुठलाही प्रसंग आला की सर्व नातेवाईक पाहुणे मंडळी येतात आणि त्यांच्या भेटीगाठी होत असतात. त्यामुळे आम्ही सगळेजण भेटीगाठी च्या निमित्ताने इथं भेटलो आहे, जमलो आहो आणि कोणतरी यायचं होतं त्यानिमित्तानं आम्ही सर्वजण उभे होतो. आमच्या गाडी काढल्या होत्या आम्ही जायसाठी. त्यानंतर विचार केला की थोडं अजून बोलता बोलता कसं आहे वेळ जातो माहिती नाही पडत आणि विषय कुठला असो आपल्याला कोणतरी यायचं होतं तोपर्यंत डिस्कशन करूया डिस्कशन करत होतो. आणि या ठिकाणी आमच्या गाड्या सुद्धा लावलेल्या होत्या. तर सर्व नातेवाईक आणि आम्ही एकाच ठिकाणी जमा झालो होतो आणि नंतर विचार केला की ठीक आहे आता झालं सर्वजण आपापल्या मार्गाने निघण्यासाठी चाललेले आहेत. तर आम्ही आमच्या गावाकडे चाललो आहे हिंगणघाटला. तर बघा या ठिकाणी मी जात आहे आपल्या गावाकडे. तर बघा आता विचार केला की आज सुट्टी आहे आणि सुट्टीचा फायदा घेतलाच पाहिजे. गाडी सोबत होती त्यामुळे आम्ही आलो आमच्या डीमार्टमध्ये. इथे बरीच शॉपिंग केली आणि शॉपिंग केल्यानंतर दिवाळी लगभग 7 तोंडावर दिवाळी असल्यामुळे आम्हाला ते करणं गरजेचं होतं. त्या एवढं सारी शॉपिंग आणि डोक्याला चक्कर आला होता की कुठं न्यायचं सामान आणि मग नंतर काय झालं ते डीमार्टवरून शॉपिंग केली आणि आता थकलो होतो खूप सारा दिवसभर असंच गेला आमचा बैठक तिकडे. नंतर विचार केला आता घरी जाऊ आणि फ्रेश होऊन पुन्हा आराम करावं. तर आज रविवार आमचा असा गेला. तुम्हाला आवडला का प्लीज कमेंटमधून सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्याला नवीन ब्लॉगसह.